नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। चला तर मग आज मी तेल बनवणार आहे। तर म्हणजे केसांना जे हेल्दी तेल असतं तर असं एक तेल बनवणार आहे घरीच। आणि म्हणजे थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की कशाचा व्हिडिओ आहे। तर ही सगळं साहित्य घेतलंय मी, जी जास्वंदीची फुलं असतात ती, एक कोरफडीचं पान घेतलंय, 10 ते 15 आवळे घेतले छोटे। आमच्या इथे छोट्या आवळ्यांचं झाड आहे, त्यासाठी छोटे आवळे घेतले। मोठे आवळे असतील तर तेही 4-5 घेतले तरी चालतील। आणि हे जे काळ्या बिया आहेत तर याला म्हणजे कांद्याच्या बिया किंवा कलोंजी असंही म्हणतात। तर 1 चमचा कलोंजी आणि 1 चमचा मेथी असं मी घेतलेलं आहे। आता हे मिक्स करून ठेवते। आणि जे साधं आपलं पॅराशूट तेल असतं तर तेच मी ह्या वाटीने 2 वाट्या घेणार आहे। आणि कढीपत्त्याची पण भरपूर अशी पानं घेतलेली आहेत मी। अगदी साधी सोपीच म्हणजे पद्धत आहे ही तेल बनवून ठेवायची। माझं म्हणणं असं असतं की आपण साधं तेल लावण्यापेक्षा त्यात जर आपण काही असे आयुर्वेदिक असं काही उपचार म्हणजे करून जर आपण तेल लावलं तर म्हणजे आपल्या केसांसाठी हेल्दीच आहे। तर मी काही टिप पण सांगणार तुम्हाला या व्हिडिओमध्ये की केसांना तेल म्हणजे आठवड्याभरासाठी लावून ठेवायचं की केस धुवायच्या आधीच लावायचं। तर चला, इथे मी 2 वाट्या तेल घेतले। आणि ह्या म्हणजे हे साधंच तेल आहे, पण मी डीमार्टमधनं ही मोठाची बॉटल आहे ती आणली होती, त्यामुळे हे कोकोनट काहीतरी नाव वेगळं आहे। तर हे पॅराशूट तेलच आहे। तर 2च वाट्याबरोबर निघलं, सगळं संपत आलं होतं तेल। तर मी आधी पण असंच 3 वेळेस केलं होतं, तर मोठा डब्बा आणला होता, तर त्यामुळे बरं पडलं मला ते। तर कधी कधी डीमार्टची शॉपिंग पण खूप फायदेशीर ठरते। कधीतरी मी डीमार्टची शॉपिंग केली तर ते पण तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन। तर बघा, इथं सगळं मी असं तेल गाळून ओतते त्यात, जेणेकरून सगळ्यात तेलाचा उपयोग होईल। आणि मग आता हे तेल काही मला 15-20 दिवस किंवा महिनाभर म्हणलं तरी आरामात जाईल। आणि आता इथं मी हे जे म्हणजे आवळे आहेत ते कट करून घेते। आवळे याच्यासाठी कट करून घेते, यातलं ते बी आहे ते पण म्हणजे बियाची पावडर असते तीच अशी म्हणजे आवळा पावडर वगैरे असते, त्यामुळे मग हे असं छान व्यवस्थित कट करून घेतलं तर ते तेलात छान शिजलं जाईल, मुरलं जाईल त्यामुळे। आणि अख्खे जर टाकले तर मुरायला वेळ लागेल। आणि हे काय मी असं त्या तेलात ठेवून तसंच तेल लावणार नाही आहे, ते तेल छान असं वस्त्रगाळ करून घेणार आहे। त्यासाठी मग मस्त असं कट करून घेतल्या। आणि असे मोठे आवळे असले तरी चालतात, पण आमच्या इथं झाड आहे त्यामुळे मग असे छोटे आवळे आहेत त्या झाडाला, त्यामुळे मग मी हेच यूज केले। तर मी याच्या आधी आवळ्याचा पण जो मुरावळा असतो तर तो मी करून दाखवलेला आहे। ते अशा छोट्या आवळ्याचंच केलेलं आहे, खूप टेस्टी आणि छान होतो। आणि माझं नेहमी म्हणणं असतं की आपण काही अप्लाय म्हणजे चेहऱ्याला किंवा केसाला अप्लाय करण्यापेक्षा करतो ते पण केलंच पाहिजे, पण आपल्या शरीरात पण असं काही घटक गेले पाहिजे की ते पोषक असले पाहिजे। आपण आता जेवताना कढीपत्ता आला तर तो सहज असा काढून ठेवतो बाजूला, त्यापेक्षा तो कढीपत्ता खाल्ला गेला पाहिजे। आणि जे आपण आवळ्याचं जे काही असं बनवून ठेवतो किंवा आवळा कँडी असते, आवळा सुपारी असते, ती पण येता जाता आपण खाल्लं पाहिजे, जेणेकरून आपण जे अप्लाय केल्यापेक्षा जे आपण खातो ना त्यातनं आपल्याला खरंच खूप सारे प्रोटीन भेटत असतात। त्यामुळं मग आपलं हेल्दी डाएट असणं हे सुद्धा खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे। तर याच्यावरही मी एक छान असा व्हिडिओ घेऊन येईल की केसांसाठी किंवा त्वचेसाठी काय काय खाल्लं पाहिजे, काय काय नाही खाल्लं पाहिजे। तर असं तर मी सगळंच खाते आणि पण असं हेल्दी पण खाते आणि चट्टरपटर पण माझं खाणं चालू असतं। एकच तर आयुष्य आहे आणि त्यात पण कुठे डाएट फॉलो करा, कुठे काय करा, त्यापेक्षा बॅलन्स राहणं मी कधी पण म्हणजे पसंत करते की आपलं आयुष्य पण बॅलन्स असलं पाहिजे आणि आपलं हेल्थ पण बॅलन्स असलं पाहिजे। त्यासाठी हेल्दी पण गोष्टी, भरपूर अशा हेल्दी गोष्टी खायच्या, फळं खायच्या, पालेभाज्या खायच्या आणि चट्टरपटर तर मग काही सुट्टी नाही। तर चला, गप्पा खूप झाल्या। आणि इथं मी हे जे कोरफडीचं पान घेतले ते पण असं कट करून घेते, जे काटे असतात तर ते काढून घेतलेत फक्त, आणि बाकीचं असंच टाकून देते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त गर पण टाकू शकता यात। तर मी हे पानं पण टाकणार आहे। तर हे चॉपिंग पॅड सगळा असा कडू झाला असता, त्यामुळे मी हातानेच कट करून घेतलं। आणि इथं तेल आता थोडंसं गरम होत आलं, म्हणजे मी मुद्दामूनच थोडं गरम तेल होऊ दिलं, जेणेकरून हे जे सगळं मी जिन्नस त्यात टाकणार आहे ते छान असे तडतडतील आणि थोड्या वेळ शिजू दिलं की मग ते छान त्यात मुरतील।
तर मी रात्री म्हणजे 5 वाजता संध्याकाळी हे तेल बनवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत ते तसंच ठेवलं. म्हणजे जे सगळं त्यात कढीपत्ता, जास्वंदीची फुलं, अजून कोरफड वगैरे जे सगळं टाकलं होतं तर ते त्यात तसंच मुरू दिलं आणि मग दुसऱ्या दिवशी मस्त असं वस्त्रगाळ करून एका 2 बाटलीमध्ये भरून ठेवलं. मी पुढे दाखवतेच तुम्हाला. तर हे सगळं कढीपत्त्याची जी पानं आहेत ती मी एक एक करून काढून टाकते. म्हणजे जी दांडी असतात त्याच्या काय म्हणतात त्याला, सॉरी, म्हणजे कढीपत्त्याचे जे देठं असतात तर ते पण मी यात टाकणार आहे. पण पानं आधी काढून टाकली आणि कढीपत्त्याचे देठं असे तोडून टाकले सगळंच, जेणेकरून त्यात सगळंच मुरेल. कढीपत्ता आपल्या हेल्थसाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे जेवणात जरी कढीपत्ता आला तरी म्हणजे तो खाल्ला गेला पाहिजे. मी तर म्हणजे आपण भाजीला वाटण करतो तर त्यात पण एक 5-6 पानं कढीपत्त्याची टाकते. ती असं म्हणजे नकळत आपल्या पोटात जातात आणि भाजीची टेस्ट पण खूप छान येते. कढीपत्त्याची पानं वाटणात टाकल्यामुळे ती वाटली जातात आणि त्यामुळे अजूनच टेस्ट येते भाजीला. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही ट्रिक, की कढीपत्ता म्हणजे वाटण आपण जे करतो, कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचं वाटण असतं ते करतो तर त्यातच कढीपत्ता थोडा टाकायचा. आपण जशी कोथिंबीर टाकतो तसंच आपला कढीपत्ता पण थोडासा टाकून द्यायचा. अगदी भाजीला एक वेगळीच टेस्ट येते आणि छान लागते आणि नकळत आपल्या कढीपत्ता पण पोटात जातो. खूप काही अशी लोकं असतात त्यांना कढीपत्ता आवडत नाही, ज्याची त्याची आवड असते, पण कढीपत्ता खाल्ला पाहिजे. तर हे सगळं आता छान मिक्स करून अगदी 10 मिनटं मी फक्त उकळून घेणार आहे. खूप काही असं कडवून घेणार नाही आहे तेल, त्यातलं सगळं असं जिन्नस काही असं सगळं करपून जाईल असं काही करून घेणार नाही. फक्त थोडं 10 मिनटं त्याला छान उकळी येऊ देणार आहे. मिक्स करत राहिले मी थोड्या वेळ आणि नंतर मग हे थंड होऊ दिलं आणि दुसऱ्या दिवशी मी हे वस्त्रगाळ करून ठेवलं. म्हणजे जे आवळा आहे, जे कोरफड आहे तर ती सगळी छान मुरली गेलीत पाहिजे. त्यात जी म्हणजे फुलं टाकली जास्वंदीची, त्यावेळेस मला जास्वंदीची फुलं खूप कमी भेटली त्यामुळे मी 1-2 कळ्या पण तोडून आणल्या. तर कोणी जास्वंदीची पानं पण टाकतं, पण जास्वंदीची पानं टाकण्यापेक्षा फुलं खूप म्हणजे फायदेशीर ठरतात. तर मी जी आपण मेहंदी लावतो तर महिन्यातनं एकदा मेहंदी लावते मी, तर ती साधीच मेहंदी लावते, पण त्यात पण खूप काय टाकत असते मी, जेणेकरून नॅचरली म्हणजे मरगंडी कलर असतो ना तसा कलर आपल्या केसांना येतो आणि खरंच म्हणजे इतका म्हणजे भारी कलर येतो ना. तर आपली जी शेहनाज मेहंदी वगैरे आहे तर ती जरी लावली ना तर आपण प्रत्येक वेळेस डोकं धुतलं की कलर जातो, पण ही जी मी होममेड मेहंदी करून लावते ना त्याचा म्हणजे अजिबातच कलर जात नाही. एकदा आपण जेव्हा मेहंदी लावला धुतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा शॅम्पू करून धुतो तेव्हाच फक्त काय कलर जाईल तो जाईल, नंतर केसातनं कसलंच लाल पाणी वगैरे येत नाही. आपण म्हणतो की म्हणजे मी पण वापरायचे स्वतः जे डाय असतं किंवा ते गार्नियरचं निघाले नवीनच काहीतरी कलर मॅट्स, तर ते पण मी वापरायचे. पण ते वापरण्यापेक्षा हे कधीही बेस्ट, महिन्यातनं एकदा आपल्या केसाला एक मास्क म्हणा, खूप काही आपण त्यात जिन्नस टाकणार आहे म्हणजे हेअर मास्क झाला तो. त्यामुळे अगदी हेल्दी असा एक हेअर मास्क पण होऊन जातो आणि कलर मॅटसारखा अगदी ब्राऊन कलर पण येऊन जातो केसांना आपल्या. त्यामुळे असे होममेड उपाय केले पाहिजे आणि थोडासा आपल्या गृहिणीला वेळ असतो, वेळ नसला तरी स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे. त्यामुळे असं जर काही आपण ट्रिक वापरून करत राहिलो तर आपली केसही हेल्दी राहतात आणि कोणत्याही गोष्टीला आहे ना कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही म्हणाल ही सांगते आणि हिचे व्हिडिओज नसतात कंटिन्युअसली, तर मी प्रयत्न करणार आहे की व्हिडिओ कंटिन्युअसली टाकेल. तर कोणत्याही गोष्टीला म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते, जेणेकरून आपण जर मी हे जे तेल करते ते जर मी कंटिन्युअस 15 दिवस म्हणजे 8 दिवसातनं 2दा लावत असेल तर खरंच माझ्या केसांना खूप म्हणजे खूप इफेक्ट झालेला आहे. म्हणजे केस माझी अशी लांब झाली आहेत, दाट झाली आहेत. तर म्हणजे मला खूप लांब केस पाहिजे नाही, पण आहेत तेवढी व्यवस्थित पाहिजेत. त्यामुळे तर यात आपण व्हिटॅमिन ईची गोळी पण टाकू शकतो, अजून खूप बरंच काय टाकू शकतो, पण मी एवढंच टाकले. तर आता हे दुसऱ्या दिवशी मी हे छान असं वस्त्रगाळ करून ठेवते. या माझ्याकडे 2 बाटल्या आहेत, यात एकात धना डाळ होती, धण्याची डाळ होती आणि एकात आवळ्याचं काय होतं, आवळा सुपारी असते तर ते होतं. तर ते आता रिकामं झाले तर म्हणलं आपण ह्याला यूज करूया.
आणि आता मी हातानेच करून घेते, तर हात माझा आता भरणारच आहे, त्यामुळे म्हणलं आपण हातानेच व्यवस्थित असं काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता ते सगळ्या जिन्नस अशा त्यात मुरल्या गेल्यात आणि अगदी त्याचं मिक्सरमध्ये असं कसं बारीक बुगा होत होतं तसं झालेलं आहे. तर एक दिवस अख्खी रात्र मी त्याला भिजू दिले, त्यामुळे ते व्यवस्थित असं भिजले आणि पूर्ण असं तेल मी त्यातलं काढून घेते. एक थेंब पण त्यातला वाया नाही गेला पाहिजे, कारण की खूप वेळ देतो आपण या अशा सगळ्या गोष्टीला. म्हणजे सगळं तोडून आणायचं, सगळं गोळा करायचं, मग ते बनवायचं. एकतर आपल्याला म्हणजे घराच्या कामातनं खूप जशी मी लेडीज बघते की घरातल्या कामांनाच काम झालं की मग कंटाळा येतो. तर खूप कामं असतात घरात, कामं अशी छोटी छोटी असतात पण ते दिसत नाहीत. त्यातनं आपण असं हे वेळ काढून काहीतरी केले तर ते काही असं वाया नाही गेलं पाहिजे. त्यामुळे अगदी तेल मी असं पिळून त्यातनं काढते. आणि या तेलाचा वास पण खूप छान येतो, सगळ्या अशा मेथ्यांचा किंवा फुलांचा आणि जे आपण कढीपत्ता टाकतोच त्याचा, तर खूप छान वास येतो. आणि जी मी मेहंदीची तुम्हाला ट्रिक सांगितली, तर मग मेहंदी लावताना पण मी कशी लावते मेहंदी ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन की कशी मेहंदी लावली पाहिजे. फक्त आपण ना थोडासा वेळ आपल्यासाठी काढला पाहिजे, जेणेकरून आपले केस किंवा आपलं शरीर हेल्दी राहील. तर चला हे आता मी भरून घेते. तुम्ही बघू शकता की किती कलर चेंज झाला आहे त्याचा. अगदी त्यात असं आवळ्याचा वगैरे सगळा आर्क उतरला आहे, त्यामुळे अगदी कलर अगदी चेंज झाला आहे त्याचा. तर ही मी मोठी बॉटल भरून ठेवते आधी, म्हणजे जेवढं काही राहील ते छोट्या बॉटलमध्ये भरेल. तर आणि तेल लावण्याची पण एक पद्धत असते. तर काही जण असं आठवडाभर तेल लावून ठेवतात, म्हणजे कायमस्वरूपी डोक्याला तेल असतं चिपचिप, तसं लावायची काहीच गरज नसते ते केसांना आपल्या. फक्त जेव्हा आपण समजा आता मी रविवारी हेअर वॉश करणार आहे, तर आपण शनिवारी तेल छान असं मालिश करायचं आणि ते पण केसांच्या ज्या मुळा असतात त्याला छान तेल मालिश करायचं आणि म्हणजे रविवारी ते केस स्वच्छ असे धुवून टाकायचे. परत आपण मग रविवारी जर धुतलं तर मग बुधवारी किंवा गुरुवारी असं आठवड्यातनं आपण 2दा तेल मालिश करायचं आणि 2दा हेअर वॉश आठवड्यातनं केला पाहिजे. असं जर आपण कंटिन्युअसली 2 ते 3 महिने करत राहिलो तर आपले केस नक्कीच असे दाट आणि केसांची ग्रोथ होणार. म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते. तर इथं 2 बाटल्या भरून इतकं तेल शिल्लक आहे, तर आज मी हे तेल म्हणजे लावून संपवून टाकेन. तर परत मी यात बघते की काय निघते का तेल वगैरे काय. तर इतकं मी त्याला पिळून घेतलं होतं की त्यातनं परत काही तेल निघालं नाही. तर चला असा एक छानसा एक होम रेमेडीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर केला आहे. आणि चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेवा दत्त. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला तर मग बाय बाय.